नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितेश तांडेल आणि मी तेजस्वी तांडेल. 2 दिवसापूर्वी एक आपल्यासोबत कमेंटवरनं थोडा इश्यू झाला होता. तर एकदम खालच्या लेवलची कमेंट होती ती. तर आपण त्या मुलाला शोधून पण काढलं. त्या मुलाने माफी पण मागितली. याच्यावर आपल्या 2-3 व्हिडिओ पण झालेल्या आणि त्याला खूप जास्त प्रेम पण भेटला. पण मी त्या सर्व व्हिडिओ डिलीट करून टाकल्या. जे 3 व्हिडिओ टाकल्या होत्या त्याच्या अगेन्स्टच्या, त्या तिन्ही व्हिडिओ डिलीट करून टाकल्यात. कारण की तो मुलगा जो आहे तो मनोरुग्ण आहे. तर त्याला तर काही फरक पडणार नाही, पण त्याच्या फॅमिलीला त्याचा त्रास होईल पुढे इन फ्युचर. त्यांच्या फॅमिलीसमोर एखाद्यासमोर ती व्हिडिओ आली तर त्यांना खूप वाईट वाटेल. त्याच्यामुळे मी सर्व व्हिडिओ डिलीट करून टाकलेले आहेत. तर फक्त माझी त्याच्या फॅमिलीला एकच रिक्वेस्ट असेल का पुन्हा त्याच्याकडनं अशी चूक नाही होणार. ही तुमची पूर्णपणे जबाबदारी आहे. मलाच नाही तर अशा कुठल्याच मुलीला त्यांनी अशी कमेंट करू नये, ही माझी तुमच्याकडे खूप जास्त मोठी विनंती आहे. त्याला तर सांगून समजणार नाही, पण तुम्ही प्लीज ह्या गोष्टीकडे लक्ष द्या का तो ही चुकी करणार नाही. बाकी आम्ही तर व्हिडिओ डिलीट केल्यात. आम्हाला कोणत्याही फेमची आणि कसलीच गरज नाही आहे. ऑलरेडी देवाने भरपूर दिलेलं आहे. तुमचा आशीर्वाद भरपूर आमच्यावर आहे. जी 4 लोकं ओळखतात ते भरपूर आहे आमच्यासाठी. तर त्या व्हिडिओवर अजून काय 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 करून आम्हाला फेम कमवायची काहीच असं वाटत नाही का त्याच्यावर आम्ही फेम कमवावा. आणि फेम कमवायचं असतं तर त्याला आधी 4 थापडी दिल्या असत्या आणि मग ते अजून खूप जास्त व्हायरल गेली असती. पण आम्ही त्याला माफ केलं आहे आणि सर्व इथनं व्हिडिओ डिलीट केला आहे. कारण की त्याच्या फॅमिलीला आम्हाला त्रास द्यायचा नाही वाटत. बिचारे गरीब आहेत, म्हणून आम्ही पण गरीब आहोत, तो पण गरीब आहे. आपल्यासारखीच फॅमिली आहे. सो आम्हाला तो विषय पुढे नाही वाढवायचा आहे. तर आपण त्या व्हिडिओ डिलीट केल्यात. फेम कमवायचा आहे ना, तर फेम कमवत राहू, पण व्हिडिओ बनवत राहू आपण आणि फेम कमवत राहू, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत राहू. कॉमेडी आपण आता पुन्हा चालू करूया आणि जे काय व्हिडिओ आपण बनवतो तशा कंटिन्यू करूया आपण. आणि आपल्या कॉमेडी बेसवर ऑलरेडी आपल्याला भरपूर जास्त फेम आलेला आहे. मी ह्या फेमचा विषय सतत ह्यासाठी बोलते कारण की 1-2 जणांच्या कमेंट आल्या का ताई तुम्ही फेमसाठी हे करताय. तर अजिबात नाही. फेमसाठी करायचं असतं तर अजून काय काय आमच्या हातात भरपूर आहे. मी एक मुलगी आहे, तुम्ही समजू शकता फेमसाठी एक मुलगी काही करू शकते. सो आम्हाला तसं नाही करायचं आहे. आणि आम्हाला त्यांच्या फॅमिलीवर थोडा बेकार वाटते कारण की बिचारी एकदम चांगली फॅमिली आहे आणि त्यांच्यासोबत आता तो मनोरुग्ण आहे तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून मग त्या व्हिडिओ सर्व डिलीट केला. तो विषय आपण इथं स्टॉप करूया. फक्त परत त्याच्याकडनं काही होणार नाही ह्याची जबाबदारी प्लीज तुम्ही घ्या. बस. थँक्यू. चला, बाय बाय.